इयत्ता तिसरी. विषय मराठी. धडा हिरव्यागार झाडावर. रायगड जिल्हा परिषद तळवडे शाळा सादर करत आहे नाट्यकरण हिरव्यागार झाडावर. एका जंगलात एक छोटेसे झाड होते. हिरव्या हिरव्या रंगाचे, लहान लहान फांद्यांचे. हवेला त्या झाडाबरोबर बोलायला फार आवडायचे. चिमणीला त्याच्या फांद्यावर बसायला मौज वाटायची. माकडे त्याच्या फांद्यावर बसून झोके घ्यायची. एकदा झाडाने हवेला विचारले, तू कुठे गेले होतेस? गेले होते डोंगरावर. पतंग उडवले मुलांबरोबर. ढगांना हलवले गरगर. पाऊस पडला सरसर. झाड खूप हसले. मग झाडाने चिमणीला विचारले, चिमणी, तू सकाळपासून कुठे होतीस? चिमणीने गाणे गुणगुणत म्हणाली. दाणे खाल्ले पोटभर, गाणे गायले गळाभर. तेवढ्यात तिथे माकड आले आणि म्हणाले, आजचा दिवस मजेदार. मिठाई फळे तजेलदार. टोपी माझी झुपकेदार. चौघेही खूप हसले. नंतर सगळे आपल्या घरी परतले. सगळे गेल्यावर छोटे झाड हिरमुसले. ते स्वतःशीच म्हणाले, मी इकडे तिकडे जाऊ शकत नाही, नाचू शकत नाही. त्याला खूप रडायला आले. ते पाहून त्याच्या शेजारी असलेले मोठे झाड म्हणाले, अरे, दुःखी का होतोस? आपण झाड आहोत. आपली मुळे जमिनीत घट्ट उरलेली असतात. आपण सहजासहजी पडत नाही. पक्षी आपल्या फांद्यांवर घरटी बांधतात. आपण एका जागी नाही राहिलो तर माती पकडून कशी राहणार? माती वाहून जाईल ना. माती वाहून गेली तर काय होईल? माती नाही तर शेती नाही. शेती नाही तर अन्नधान्य नाही. अन्नधान्य नाही तर माणसे खाणार काय? मोठ्या झाडाने त्याला समजावून सांगितले. अरे, हे तर माझ्या लक्षातच आले नाही. आपण ढग अडवतो, पाऊस पडतो, लोकांना पाणी मिळते. आपल्या पाना फुलांचा उपयोग लोकांना होतो. मोठ्या झाडाचे म्हणणे छोट्या झाडाला पटले. छोटे झाड रात्रभर जागत राहिले. केव्हा एकदाची सकाळ होईल आणि माकडे, चिमण्या, पक्षी येतील याची वाट पाहू लागले. आणि एकदाची सकाळ झाली. हवा आली, चिमणी आली, पक्षी आले, माकडे आले आणि झाडाला आनंद झाला. झाड आनंदाने डोलू लागले.